हेडलाइन्स से प्रस्तुत करता है राजयोग पेंट्स। खुशियां आपकी, रंग हमारे। अहमदनगरमध्ये भाजपमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर। राम शिंदे लोकसभेसाठी इच्छुक, आमच्या पक्षात अनेक जण खासदारकीसाठी दावेदार। सुजय विखेंची प्रतिक्रिया। भाजपच्या एकाधिकारशाहीला विरोध, घराणेशाहीपेक्षा एकाधिकारशाही घातक। उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल। निखिल वाघेंवर हल्ला करणाऱ्यांची परेड का नाही? परेड घेण्याची नौटंकी बंद करावी। राऊतांचा सरकारवर हल्लाबोल, तर घटनेची सरकारने योग्य दखल घेतली नाही, शरद पवारांचं मत। देशात मोदींशिवाय दुसरा पर्याय नाही, तिसऱ्यांदा मोदींनाच पंतप्रधान करायचं। राष्ट्रवादी मेळाव्यातून अजित पवारांचे कार्यकर्त्यांना आवाहन। भाजपसोबत गेलो असलो तरी विचारधारा बदललेली नाही, राज्यातील जनता अजित पवारांच्या पाठीशी। दादांनाच मुख्यमंत्री बनवायचंय, भुजबळांचं राष्ट्रवादी मेळाव्यातून युवकांना आवाहन। अजितदादांना सीएम केल्याशिवाय शांत बसायचं नाही, मर्यादा सोडून बोलाल तर आम्ही सोडणार नाही। धनंजय मुंडेंचा शरद पवार गटाला इशारा। जरा कळ सोसा, सारखं मुख्यमंत्री मुख्यमंत्री करू नका। महायुतीच्या उमेदवारांना भरघोस मतांनी निवडून द्या, अजित पवारांचं नेत्यांना आवाहन। 2024च्या लोकसभेनंतर मोदी पंतप्रधान नसतील हीच ठाकरे गॅरंटी। भाजप 220चा आकडाही पार करू शकणार नाही, खासदार संजय राऊतांची टीका। मुख्यमंत्री गृहमंत्र्यांना राज्य सांभाळणं कठीण, राज्यातील गुंडाविरोधात आवाज उठवणार। संजय राऊतांची शिंदे फडणवीसांवर जोरदार टीका। उद्धव ठाकरेंना करमचंद जासूस म्हणणारे मुख्यमंत्री शिंदे फेकूचंद। राऊतांची शिंदेंवर टीका, तर मुख्यमंत्र्यांनी इतिहास समजून घ्यावा मग बोलावं। राऊतांचा शिंदेंना सल्ला। संजय राऊतांच्या बोलण्याला आम्ही गांभीर्याने घेत नाही, राऊत बिनबुडाचे आरोप करतात। शंभूराज देसाईंचा राऊतांवर हल्लाबोल। मनोज जरांगेंच्या आमरण उपोषणाचा दुसरा दिवस। सगळे सोयरे कायद्याबाबत सरकारने भूमिका स्पष्ट करावी, तर आरक्षणासाठी विशेष अधिवेशन बोलवावं, जरांगे पाटलांची मागणी। इंडिया आघाडीला पंजाबमध्ये मोठा धक्का। पंजाबमध्ये आप स्वबळावर लोकसभा लढवणार। आप पंजाब आणि चंदीगडमधील सर्व 14 जागा लढवणार। चिन्ह आणि पक्षाबद्दलचा निर्णय आश्चर्यकारक, मात्र सुप्रीम कोर्ट योग्य तो निकाल देईल, शरद पवार यांची प्रतिक्रिया। टॉप हेडलाइन्स से प्रस्तुत करता है राजयोग पेंट्स। खुशियां आपकी, रंग हमारे। संयुक्त किसान मोर्चाच्या वतीनं 16 फेब्रुवारीला भारत बंदचं आवाहन। विविध मागण्यांसाठी पंजाब हरियाणातील शेतकऱ्यांचा मोर्चा। पाकिस्तान निवडणुकीचा निकाल अखेर जाहीर। इम्रान खान समर्थकांचा 97 जागांवर विजय, तर नवाज शरीफ यांच्या पक्षाला 76 जागा। पाकिस्तानमध्ये नवाज शरीफ बिलावल भुट्टोमध्ये युती होण्याची शक्यता, तर मतमोजणीत फेरफार झाल्याचा पीटीआयचा आरोप। यवतमाळमध्ये हंसराज अहिरांना शेतकऱ्यांनी धरले धारेवर। शेतमालाला भाव का मिळत नाही, शेतकऱ्यांचा सवाल। मुख्यमंत्र्यांचं राज्यातील मंत्र्यांकडून मराठा आरक्षणासंदर्भात फसवणूक सुरू, तर जरांगे पाटील यांनी राजकारणात यावं, हरिभाऊ राठोडांचा जरांगेंना सल्ला। आदित्य ठाकरे 15 फेब्रुवारीला जळगाव दौऱ्यावर। जळगाव लोकसभा मतदारसंघात आदित्य ठाकरेंचा होणार 4 सभा। ओबीसींची जातनिहाय जनगणना करण्याच्या मागणीसाठी वणीत ओबीसींचा एल्गार मोर्चा। रायगडमधील कामासाठी मध्य रेल्वेचा एलटीटी स्थानकात 7 दिवसांचा ब्लॉक। 11 ते 18 फेब्रुवारी दरम्यान मध्यरात्री मेगा ब्लॉक। अनेक लांब पल्ल्याच्या गाड्यांच्या वेळापत्रकात बदल। इंद्रायणी नदी दर शुक्रवारी जास्त प्रदूषित होत असल्याची तक्रार, यावर तत्काळ कारवाई करू, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं आश्वासन। लोकसभा निवडणुकीपूर्वी कर्मचाऱ्यांना दिलासा। ईपीएफ व्याजदरात 0.10% वाढ। पीएफ व्याजदर 8.25%वर। देशभरातील 6.8 कोटी कर्मचाऱ्यांना होणार फायदा। म्हाडा कोकण मंडळाच्या 5311 घरांसाठी 24 फेब्रुवारीला सोडत। ठाण्यात मुख्यमंत्री शिंदेंच्या हस्ते निघणार सोडत।
वेगवेगळ्या भागातील 20 सारथीचे विद्यार्थी जरांगेंसोबत उपोषणाला बसले. मागील 18 महिन्यांपासून फेलोशिप न मिळाल्याबद्दल विद्यार्थी जरांगे पाटलांसोबत उपोषण करणार. अमरावती जिल्ह्यात खरेदी विक्री संघ निवडणुकीच्या मतदानावेळी अचलपूरमधील मतदान केंद्रावर गोंधळ. मतदानादरम्यान 2 गट आमने सामने आल्याने काही काळ तणाव. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मध्य प्रदेश दौऱ्यावर. मोदींच्या हस्ते होणार 7,300 कोटी रुपयांच्या विकास प्रकल्पांचे लोकार्पण. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा 15 फेब्रुवारीला जळगाव दौऱ्यावर. जळगावमधील युवा संमेलनातून अमित शहा साधणार युवकांशी संवाद. माथाडी कामगारांचे 26 फेब्रुवारीपासून उपोषण. कामगारांच्या प्रलंबित मागण्यांसाठी आझाद मैदानावर उपोषण. मुंबईतील यूएस कॉन्सुलेट जनरल ऑफिसला धमकीचा मेल. अमेरिकेचे वाणिज्य दूतावास उडवून देण्याची धमकी. अज्ञात व्यक्तीविरोधात एफआयआर दाखल. अंडर-19 विश्वचषकाचा आज अंतिम सामना. भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात चषकासाठी होणार लढत. बरुणीच्या विलोमूर पार्कवर खेळवण्यात येणार सामना. भंडारा जिल्ह्याला गारपिटीचा तडाखा. गारपिटीमुळे गहू, हरभऱ्यासह धान पिकाचं मोठं नुकसान. राज्यात 2 दिवस पावसाची शक्यता. भारतीय हवामान विभागाने वर्तवला अंदाज. नागपूरसह पूर्व विदर्भात उद्या पावसाची शक्यता. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.